जालना जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं चांगलंच झोडपून काढलंय। जिल्ह्यामध्ये तब्बल 1.5 तास पाऊस आणि गारपीट झालेली आहे। या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गहू, ज्वारी, हरभरा, मका, आंबा, कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असून जालना, बदनापूर, जाफराबाद, भोकरदन, मंठा आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकरी या नुकसानीमुळे हतबल झाले। जाफराबाद मधील नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। मी आता आहे जाफराबाद तालुक्यामध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकतो ज्वारी पीक जे आहे ते पूर्णपणे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर आडवं झालेलं आहे आणि अशा प्रकारचं नुकसान या वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे झालेलं आहे। जवळपास जालना जिल्ह्यामध्ये जालना शहर, जालना शहराचा परिसर, बदनापूर तालुका, मंठा, घनसावंगी, भोकरदन आणि जाफराबाद या सर्व तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झालेली आहे आणि वादळी वारा या पावसादरम्यान मोठ्या प्रमाणात असल्यानं ज्वारी, गहू, हरभरा, मका त्याचबरोबर कांदा, आंबा या सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे। या सर्व नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता शेतकऱ्यांकडून होताना दिसून येत आहे। मात्र या सर्व पावसामुळे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। 3 पिकांचे नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। खास करून आंबा, हरभरा आणि त्याचबरोबर कांदा बियाणाचं जे पीक आहे त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या निसर्गानं हिरावून घेतल्याचं चित्र आपल्याला या अवकाळी पावसामुळे पाहायला मिळत आहे। या सर्व नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता शेतकऱ्यांकडून होताना दिसून येत आहे। अर्थात प्रशासन आणि राज्यकर्ते याबाबत काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत। नितेश महाजन, झी 24 तास, जाफराबाद।